पहिले बघा ना, कसं होतं जेव्हा आपल्याला काही घ्यायचं असायचं ना, तेव्हा आपण एका दुकानामध्ये जायचो आणि तिथूनच आपल्याला जी काही वस्तू मिळेल, जशी कशी असेल ना, तरी आपण ॲडजस्ट करून घ्यायचो. पण आत्ता असं झालेलं आहे, आपल्याकडे इतके सारे ऑप्शन्स आहेत आणि मग वाटतं की नाही अजून काहीतरी वेगळं बघूया, अजून काहीतरी वेगळं बघूया म्हणून भरपूर ठिकाणी आपण फिरत असतो. आणि त्यात भर म्हणून आता ऑनलाईन इतके सगळे ऑप्शन झालेले आहेत की ते बघून आपण इतके कन्फ्यूज होतो की नक्की आपल्याला काय हवं आहे आणि कसं हवं आहे. तर आज आत्ता माझी कंडिशन सेम तशीच झालेली होती. मला काहीतरी घ्यायचं होतं आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये इतके सगळे विचार होते आणि ते सगळे बाजूला टाकून म्हटलं पहिले आपण IKEAमध्ये जाऊन बघून येऊया. तर तुम्हाला देखील काही घ्यायचं असेल तर तुमच्या देखील डोक्यामध्ये आणि तुमच्या देखील मनामध्ये हे विचार येतात का हे मला नक्की सांगा. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. तर मी माझ्या एका गोष्टीसाठी IKEAमध्ये गेली होती. बऱ्याच काही काही गोष्टी मी ऑनलाईन देखील चेक केलेल्या आहेत. पण म्हटलं की आपण IKEA आणि होम सेंटर तर जवळच आहे तर तिथे जाऊन बघून येऊया म्हणून मी इथे आली होती. तर बऱ्याच जणांनी आहे ना मला लोकेशन विचारलं होतं की तुम्ही नक्की कुठे राहता. तर असं लोकेशन म्हणजे कसं सांगायचं असा प्रश्न पडतो आहे. पण मी IKEA आणि होम सेंटरच्या जवळपासच राहते. 10 मिनिटांचा रस्ता आहे विदाऊट ट्रॅफिक. आणि मला अजून एक गोष्ट इतकं म्हणजे कधीतरी राग येतो की जेव्हा तुम्ही म्हणजे ड्रायव्हिंग शिकताना तेव्हा घरातले इतके डिपेंडंट होतात की हां तू जाऊन बघून ये, तू सगळं करून ये आणि मग काही फायनल करायचं असेल तर मग विचार. तर हे कधीतरी इतकं कन्फ्युजिंग करून टाकतं कारण काही काही मोठे डिसिजन्स असतात ना तेव्हा वाटतं की घरातल्याने देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं. तेव्हा मग असं होतं की यार आपण एकटं सगळीकडे जातो आहे, सगळं काही मॅनेज करतो आणि मग काहीतरी झालं असेल ना तर मग ते परत आपल्यावरती येतं की काय असं देखील माझं होतं. आणि माझं बऱ्याच वेळेस तसं व्हायला लागलेलं आहे. कारण शनिवार रविवार म्हटलं की गर्दी असते म्हणून आम्ही अशा गोष्टींसाठी तो वेळ देत नाही. आणि मग राहिले वीकडेज आणि मग वीकडेजमध्ये त्यांना वेळ नसतो त्याच्यामुळे मलाच त्याच्यातून वेळात वेळ काढून निघायला लागतं. तर आज म्हटलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण व्हिडिओ करूया. दरवेळेस मी तुमच्यासोबत वस्तूंच्या बद्दल काही ना काहीतरी बोलत असते. तर म्हटलं आज काहीतरी जे माझ्या मनामध्ये आहे, ज्या काही काही गोष्टी म्हणजे मनामध्ये आपण म्हणतो की बऱ्याच काही काही गोष्टी आपल्या मनामध्ये असतात आणि आपण सगळ्यांसोबत असं शेअर करायची इच्छा असते. तर म्हटलं चला आता हे जे काही माझ्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुमच्यासोबत शेअर कराव्या आजच्या या व्हिडिओद्वारे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण अशा माणसासोबत शेअर करतो ना की जिथे आपल्याला खूप कम्फर्ट वाटतो. म्हणजे आपण खूप स्वतःचं असं जिथे मानलं जातं ना तिथे आपण आपल्या ज्या काही मनातल्या गोष्टी असतात ना तिथे आपण शेअर करतो. तर आज असं मला वाटलं माझ्या म्हणजे तुम्ही इतकं सगळं असं प्रेम देताना प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट असते काही ना काहीतरी इतकी छान की त्याच्याने परत मोटिवेट होते आणि आत्ता मला काहीतरी नवीन शूट करायचं तुमच्यासोबत नवीन काय काय शेअर करायचं असं होतं. आणि म्हणूनच मी आत्ता इथपर्यंत आलेली आहे आणि असंच तुमचं प्रेम मला माहिती आहे मला पुढे देखील मिळणार आहे. आणि हां तुमचं देखील असं होतं का की जर तुम्ही कोणत्यातरी दुकानामध्ये एक गोष्ट बघायला गेलात आणि तुम्ही तिथे काहीतरी वेगळ्याच गोष्टी चेक करता. तर माझं तरी आत्ता जस्ट मी IKEAमध्ये आली होती माझी गोष्ट बघायला. पण तिथे मी इतकं काय 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 वेगवेगळ्या गोष्टी यावेळेस बघितल्या. न्यू कलेक्शन म्हणून प्रत्येक टायमाला IKEAमध्ये इतकं काय काय वेगळं असतं ना तर असं वाटतं की आपण किती दिवस IKEAमध्ये गेलो नव्हतो. तर हे बोलता बोलता आहे ना हा जो मिरर आहे तो मी बघितला आणि याचा जो शेप आहे आणि याचं बघा म्हणजे जे काही सराउंडिंग दिसतंय ना त्या मिररमधून ते इतकं सुंदर वाटत होतं. हे असे छोटे छोटे कॅबिनेट्स आणि कॅबिनेट्समध्ये आपण काय काय वेगवेगळ्या गोष्टी ठेवू शकतो हे असं नेहमी डोक्यामध्ये काही ना काहीतरी राहत असतं. आपल्या घरातला एखादा कोपरा आठवतो आणि वाटतं की हां इथे हे आपण ठेवू शकतो, तिथे ते ठेवू शकतो. तर हे माझ्यासोबत तर नेहमी चालूच असतं. आणि मी जर एखादी गोष्ट घ्यायला गेली आणि IKEAमधून मी काही शॉपिंग केली नाही ना तर मला असं वाटतच नाही की मी IKEAमध्ये गेलेली आहे. त्याच्यामुळे मी जनरली अव्हॉइड करते जायचं कारण तिथे जाते एका गोष्टीसाठी आणि तिथे घेऊन येते काही ना काहीतरी वेगळं. तर असंच बघता बघता माझ्याकडे जसं क्रॉकरी युनिट आहे ना तसंच सेम आता IKEAमध्ये आलं होतं. तर हे ते आहे याच्यामध्ये फक्त खाली ड्रॉवर्स लावलेले होते तर त्याची कॉस्ट थोडीशी जास्त होती एवढाच फक्त फरक होता. पण क्वालिटी वाईज बाकीचं सगळं काही जसं माझं क्रॉकरी युनिट आहे तसंच होतं. त्यानंतर ॲस्थेटिक किचन म्हणून जे काही डोक्यामध्ये प्लॅन्स असतात ना ते फक्त मी जेव्हा इथे फिरत असते ना तेव्हाच येतो. आणि यावेळेस मात्र मला हा जो सेटअप आहे तो इतका छान वाटला. म्हणजे यांच्या डायनिंग टेबल समोरच क्रॉकरी युनिट आहे तर लगेचच डोक्यामध्ये येतं चला आपण पण याच्यामध्ये काहीतरी वेगळं करूया. आणि मला खूप इच्छा आहे माझ्या क्रॉकरी युनिटमध्ये
लाईट्स प्लेस करायचे आणि बऱ्याच काही काही ऑप्शन्स आत्ता देखील आहेत, पण अजून ते राहून गेलेलं आहे. मला माझ्या किचनसोबत म्हणजे जो एक विंटेज लूक येतो ना आपल्या गॅसच्या वरचे हे जे असे ओपन शेल्फ्स आहेत, माझं स्वतःचं किचन होईल ना तेव्हा मी नक्की हे असे ओपन शेल्फ डिझाईन करेन, कारण मला हे खूप आवडतात. आणि तुम्ही मला जर पहिल्यापासून फॉलो करत असाल ना तर तुम्हाला माहितीच आहे की मला हे माझ्या डोक्यामध्ये खूप आधीपासून होतं आणि असे ओपन शेल्फ मी माझ्या किचनमध्ये देखील लावले होते. तर एक आपलं असतं की हां, कितीही मॉडर्न किचन तरी तो एक विंटेज लूक म्हणजे आपण म्हणतो ना आधुनिक काही काही गोष्टी आहेत ना त्या आपल्याला अशा वाटतात की आपण आपल्या शेल्फमध्ये लावाव्या. तर तसं माझं एक आहे प्लॅन. तर इथे बघता बघता बरेच काय काय किचन मी बघितले. जो एकदम मॉडर्न टच देणारे किचन होते. काही होते की जे आपले म्हणजे थोडेसे नाही का असे शेल्फ लावलेले जिथे ओपन शेल्फ देखील होते. तर ते काही काही मी शॉर्ट्स घेतले. तर तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की माझ्या घरामध्ये तुम्हाला असे खूप सारे डेकॉर पीसेस, खूप सारे शो पीसेस असे खूप कमी दिसले असतील. त्याचं हेच रिझन आहे की ज्या काही गोष्टी आपल्याकडून मेंटेन होऊ शकत नाहीत, तशा गोष्टी मी थोड्याशा कमी करते आणि आपल्या ज्या काही यूजफुल गोष्टी असतील ना, त्याच्यानेच मी घर डेकोरेट करायचा प्रयत्न करते. तर त्यामध्ये अजून एक गोष्ट मला एक शेअर करायची होती, की जेव्हा पण तुम्ही एखादी वस्तू घेता किचनमध्ये म्हणा किंवा तुमच्या यूजफुल अशी गोष्ट असेल, तर त्यासाठी पहिले तर आपण ते कुठे ठेवणार आहे आणि त्याला आपण कसं ऑर्गनाईज करणार आहे, कशा पद्धतीचा बास्केट तुम्ही यूज करणार आहे, कुठे ठेवणार आहे, त्याचं मेन स्टोरेज जे आहे ना ते महत्त्वाचं आहे. तर मी नेहमी कोणतीही वस्तू घ्यायच्या आधी त्याला मी कसं स्टोअर करणार आहे किंवा कसं त्याचं ऑर्गनायझिंग करणार आहे ना, त्या गोष्टी पहिला प्रेफर करते. तर तशामध्ये हे असे जे बास्केट मला दिसले, लॉन्ड्री बास्केट्स जे आहेत ना ते आपल्या घरामधला इतका क्लटर कमी करतात. तर त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त असं इन्व्हेस्ट करा असं मी त्या गोष्टीसाठी मी IKEAमध्ये गेली होती. ती ॲज सच मला आवडलेली नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आता ऑनलाईनच बघायची वेळ आलेली आहे. म्हणून तिथून निघाले आणि संध्याकाळी 1 ते 1.5 तासच मी गेली होती तरी इतकं ट्रॅफिक होतं. आणि मला हा जो शेवटचा व्ह्यू आहे ना तो मला आवडला, कारण मी जनरली संध्याकाळी जात नाही. तर इथे मी आजची ही व्हिडिओ एंड करते. चलो बाय.